इस्रायल सारख्या अवर्षणग्रस्त देशाने शेती आणि पूरक उद्योगासंदर्भात शाश्वत विकासाचा मॉडेल विकसित करून जगासमोर एक आदर्श ठेवला. जैविक विविधतेने नटलेल्या भारताने देखील अशा प्रकारचं पर्यावरणस्नेही मॉडेल विकसित करणं गरजेचं आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनेश कुमार अस्वल यांनी केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदार्थ विज्ञान विभागाच्या वतीने इनोव्हेशन इन मटेरियल सायन्स फॉर सस्टेनेबल फ्युचर या विषयावरील परिषदेचं आज उद्घाटन करण्यात आलं. विभागातील वरिष्ठ प्राध्यापक तथा विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या गौरवार्थ 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले. माननीय कुलगुरू डॉ. विजय फुलारी अध्यक्षतेखाली नाट्यगृहात हा कार्यक्रम होतोय. यावेळी प्राध्यापक रिइची मुराकामी जपान, प्राध्यापक मेंग लिन तिसाई तैवान, अधिष्ठाता डॉ. एम.डी. शिरसाट, सुनीता शिरसाट, विभाग प्रमुख डॉ. प्रवीणा उगिले, कन्व्हेनर डॉ. बी.एन. डोळे, सचिव डॉ. प्रभाकर उंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. महेंद्र शिरसाट यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सन्मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. शिरसाट यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. 3 ते 5 फेब्रुवारी या काळात ही ICMS 2026 परिषद विद्यापीठाच्या नाट्यगृहात संपन्न होणार आहे. या परिषदेत देश विदेशातील 50हून अधिक नामांकित पदार्थ विज्ञान तज्ञ सहभागी होणार आहे. यामध्ये तैवान, अमेरिका, स्लोव्हाकिया, दक्षिण कोरिया, ओलांड गार्डन, जपान, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, चीन, ग्रीस आणि इजिप्त या देशातून पदार्थ विज्ञान तज्ञ सहभागी होणार आहे.